लक्ष्मीपूजन. दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी प्रत्यक्ष लागणारं साहित्य: चौरंग छोटा किंवा एक पाट 1 नग, ताम्हण मोठं 1 नग, ताम्हण छोटा 1 नग, पळी, पेला, तांब्याचा तांब्या कलश 1 नग, नित्य सेवा ग्रंथ, पांढरी जास्वंद, पांढरी शेवंती, सुगंधित पांढरी फुले, झेंडूची फुले, बेलपत्र, तुळशीपत्र, दुर्वा, देव पुसण्याचा कपडा वेगळा, हात पुसायचा वेगळा कपडा, फळे, दिवाळीसाठी तयार केलेले फराळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, गूळ, धने, खारीक, बदाम, सुपारी, सुट्टे पैसे, हळद, कुंकू, अष्टगंध, धूप, कापूर, माचीस आणि पुरणाचे विशेष नैवेद्य. साहित्यामध्ये सर्वात प्रथम एक छोटा चौरंग अग्रपाट पूजेसमोर ठेवावा. सोबतच आपल्याला एक तांब्याचं मोठं ताम्हण, एक तांब्याचा छोटं ताम्हण या पूजनामध्ये लागेल. मोठं ताम्हण यासाठी की देवी देवतांचे अभिषेक आपण त्या ताम्हणात करणार, आणि छोटं ताम्हण हे स्वतःच्या वापरासाठी की ज्यात आपण संकल्प आणि विनियोगाचे पाणी सोडणार. आता ज्याच्या घरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ताम्हणाची उपलब्धता नसेल तर त्यांनी आपल्या देवपूजनाचा एक प्रधान ताम्हण व्यवस्थित घासून पुसून घ्यावा. ज्यामध्ये देवपूजा होईल आणि स्वतःच्या वापराचे ताम्हण न घेता त्या ठिकाणी आपण स्टीलची ताटली अगर छोटं ताटही घेऊ शकता. समवेत तांब्याचा कलश, पाण्याने भरलेला पेला, तांब्याची पळी, सोबत आवश्यक ग्रंथ नित्यसेवेचा. लक्ष्मीकारक ज्या वनस्पती आहेत, उदाहरणार्थ पांढरी जास्वंद, पांढरी शेवंती, सुगंधित पांढरी फुले, झेंडूची फुले, बेलपत्र, तुळशीपत्र, दुर्वा, देव पुसण्याचं कापड, हात पुसायचं वेगळं कापड, सोबत आपण जे काही दिवाळीचा फराळ तयार केला असेल त्याची सुद्धा मांडणी आपल्याला योग्यरित्या एका ताटामध्ये करायची आहे. या ऋतूमध्ये जी काही उपलब्ध असतील फळं, ती फळाची सुद्धा जमवाजमव करून ती व्यवस्थित तिथं ठेवायची आहेत. लक्ष्मीपूजनामध्ये जो विशेष नैवेद्य असतो तो म्हणजे साळीच्या लाह्या, बत्तासे, गूळ आणि धने. देवांना तांबूल म्हणजे विडा कसा द्यावा, तर 2 विड्याची पानं ठेवून देठापासून क्रमवार खारीक, बदाम, सुपारी यथाशक्ती दक्षिणा आपल्याला ठेवायची असते. एका ताटात अष्टगंध, अक्षदा, हळद, कुंकू, तुपाचं निरांजन, धूप, कापूर, माचीस अशा पद्धतीचं एक ताट तयार करायचं आहे. लक्ष्मीपूजनाचा मुख्य नैवेद्य असतो तो पूर्णावरणाचा. आपल्याला सर्वांना माहीत आहे, संपूर्ण ऐश्वर्याचं प्रतिनिधित्व शक्तिमातेनं श्री गजलक्ष्मी मातेला सुपूर्द केलेलं आहे. म्हणून या ब्रह्मांडामध्ये ज्या लक्ष्मी माता आहेत त्यांच्या पूजनासाठी आवश्यक नैवेद्य तो असतो की जो पूर्णावरणाचाच असतो. या देवता राजेशाही थाटात राहणाऱ्या, वैकुंठात राहणाऱ्या आहेत. ऐश्वर्याला प्रतिनिधित्व करणाऱ्या असतात. वैकुंठाची शोभा सुद्धा एवढी दिव्य सांगितली गेली आहे, आपण मल्हारी सप्तशती ग्रंथात ती वाचू शकता. गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या सर्वांसाठी आवश्यक नैवेद्य हा कुळाचाराचाच मानला जातो. खीर, पुरणपोळी, आमटी, भात, भजी इत्यादी जे काही असेल अशा पद्धतीत सागर संगीत भोजन नेहमी मांडून ठेवावं. दीपावलीला मुख्य सजावट ही असते फुलांची आणि दिव्यांची, म्हणून तिला दीपावली असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या पूजेमध्ये आजूबाजूच्या विविध प्रकारच्या समया, विविध प्रकारचे दिवे, विविध प्रकारचे शुभचिन्ह आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करायची असते. या दिव्यांमध्ये जर बघितलं, ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण पूजनामध्ये गाईच्या तुपाचे दिवे लावावेत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी निदान तिळाच्या तेलाचा तरी दिवे लावावेत, जेणेकरून लक्ष्मीपूजनामध्ये निर्माण होणारी ऊर्जा ही द्विगुणित होते. आणि अशा पद्धतीने सागर संगीत मांडणी आणि सागर संगीत नैवेद्याची तयारी करून ठेवायची, ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत. ओम लक्ष्मीभ्यं नमः. श्री लक्ष्मी माते नमो नमः. धन्यवाद.